जे आहेत या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळेल। अजित पवारांच्या या अशा प्रकारच्या अकाली एक्झिटमुळे कार्यकर्त्यांसाठी तर हा मोठा धक्का आहे। मात्र सगळ्यात मोठा दुःखाचा डोंगर पवार कुटुंबासाठी। पवार कुटुंब आता सध्या बारामती मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झालेलं आहे। आता या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्यांचा हा आक्रोश आहे। या ठिकाणी अजित पवार यांची एक्झिट ही इतकी अकाली अशी एक्झिट आहे की कार्यकर्त्यांचा अजूनही त्यावर विश्वास बसत नाहीये। तर शरद पवार देखील आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। शरद पवारांसाठी देखील हा एक मोठा धक्का। शरद पवार हे पवार कुटुंबासाठी एक मोठे आधारस्तंभ आहेत। तर अशा वेळेला अजित पवार यांचं अकाली जाणं हे सगळ्या कुटुंबासाठी आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांसाठी देखील तेवढंच धक्कादायक। आणि त्यामुळेच कार्यकर्त्यांना सुद्धा हा आक्रोश सहन होत नाहीये। दादा अमर रहे अशा प्रकारच्या घोषणा जरी होत असल्या तरी दादा तुम्ही परत या असा आक्रोश देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांचा पाहायला मिळतोय। तर शरद पवारांचं केंद्रीय पातळीवरचं राजकारण सुरू झाल्यानंतर या ठिकाणी राज्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष वाढवला, अनेक नेत्यांना संधी स्थानिक पातळीवर दिली आणि राष्ट्रवादीचं एकंदरीतच हे सगळं राज्यातलं राजकारण पक्ष वाढवण्यातला अजित पवारांचा। तर शरद पवार आता रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत। शरद पवार यांच्यासाठी हा देखील एक मोठा धक्का आहे। पवार कुटुंबासाठीच हा एक मोठा धक्का। जसं राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, तशीच एक पोकळी ही पवार कुटुंबामध्ये यामुळे निर्माण झालेली आहे। अकाली अशी एक्झिट आहे ही दादांची आणि त्यामुळे ती चटका लावणारी आहे। कार्यकर्त्यांसाठी सुद्धा म्हणूनच हा तितकाच मोठा धक्का की अगदी कुठल्याही वेळेला आपल्यासाठी म्हणून हजर असणारे हे दादा आज आता आपल्यात नाहीये। राजकारणातलं हे दादा व्यक्तिमत्व यापुढे आपल्याला सभांमध्ये प्रचार रॅलीत दिसणार नाहीये। हे कार्यकर्त्यांना याच्यावर कोणाचाही विश्वास खरं तर बसत नाहीये, ना नेत्यांचा ना कार्यकर्त्यांचा। आणि त्यामुळेच या सगळ्यांचंच हे सगळेच कार्यकर्ते अक्षरशः ढसाढसा रडतायत। एक मोठा धक्का सगळ्याच त्यांच्या सोबतच्या सहकार्यांना, नेत्यांना, मंत्र्यांना आणि पोरको केल्याची भावना हे सगळेच त्यांच्यासोबतचे नेते आणि सहकारी व्यक्त करतात। अजित पवार मिश्किलपणे असं म्हणायचे, म्हणजे ते खरं तर उत्तम वक्ते होते, उत्तम राजकारणी आणि इतक्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलेले असे दादा मोठ्या मेहनतीने संघर्षाने पोहोचलेले होते। मात्र दादा नेहमी मिश्किलपणे असं म्हणायचे की मला राजकारणामध्ये यायचं नव्हतं। किंवा एक त्यांची जी मुलाखत TV9 घेतली होती त्यातही ते म्हणाले होते की मी माझ्या मुलांनाही सांगितलंय की तुम्ही राजकारणामध्ये येऊ नका, कारण राजकारण हे 24 तास आहे, 24/7 आहे आणि त्यामुळे तुम्हाला कार्यकर्त्यांमध्ये राहायचं असतं, म्हणजे तुम्हाला तुमच्या घरावर तुळशीपत्र ठेवावं लागतं आणि त्यामुळे तुम्ही राजकारणामध्ये येऊ नका असं त्यांनी आपल्या मुलांना देखील सांगितलेलं होतं। म्हणजे राजकारण नसतं तर दादा तुम्ही काय केलं असतं असं जेव्हा दादांना विचारलं तर मी शेती केली असती असं अजित पवार म्हणायचे। मी माझे साखर कारखाने सांभाळले असते, मी शेती केली असती असं दादा नेहमीच म्हणायचे। आणि त्यामुळे एक वेगळं व्यक्तिमत्व असं दादांचं होतं। जसं मी म्हटलं की हजरजबाबी होते, मिश्किल होते, प्रत्येक कार्यकर्त्याच्या प्रश्नाला उत्तर द्यायचे, मीडियाला कधीही टाळायचे नाही असे हे दादा। त्यांचे व्यक्तिमत्वाचे वेगवेगळे पैलू खरं तर या सगळ्या निमित्तानं उलगडले जात होते। मग त्यांचे कार्यकर्ते असो किंवा अगदी तळागाळातला कुठला कार्यकर्ता असो, तो सुद्धा दादांविषयीची एक ना एक तरी आठवण प्रत्येकाच्या समोर आज येत होती आणि ते व्यक्त देखील होत होते। अजित पवार स्पष्ट वक्ते जसे होते तसेच त्यांचा सेन्स ऑफ ह्युमर सुद्धा खूप चांगला होता। म्हणजे समोरच्याला दरडवायचं जरी असेल तरी ते सुद्धा हसत हसत आणि मिश्किल शैलीत कशा प्रकारे समोरच्यापर्यंत आपल्याला जे म्हणायचं आहे ते कसं पोहोचवता येईल हे आपण त्यांच्या अनेकदा भाषणांमधनं ऐकलेलं आहे। आणि आपण पाहिलं की लाडकी बहीण योजना
तर लाडकी बहीण योजना कोणीही आणली असो, मात्र दादांनी ज्या प्रकारे ती गुलाबी केली त्यावरून प्रत्येक लोकांपर्यंत ते पोहोचले होते. म्हणजे आज लोकल ट्रेनमध्ये सुद्धा जेव्हा ही बातमी आली त्यावेळेला अमराठी लोक सुद्धा या लाडली बहीण योजना अशा संदर्भामध्ये बोलत होती. म्हणजे अजित पवार म्हणजे लाडकी बहीण योजना ही इतकं या गेल्या काही दिवसांमध्ये ठसठशीत लोकांच्या मनामध्ये बसलेलं होतं की आज अमराठी लोक सुद्धा अच्छा वो लाडली बहीण योजनावाला असं म्हणून याविषयी हळहळ व्यक्त करत होती. आणि हीच आठवण मगाशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितली की लाडकी बहीण योजना जेव्हा सुरू करायचं ठरलं तेव्हा मुख्यमंत्री होते, तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते आणि त्यानंतर मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणी असेल, अर्थ खात्यासंदर्भातलं सगळं नियोजन असेल हे अगदी काटेकोरपणे अजित पवारांनी पाळलं, सांभाळलं. क्वचित प्रसंगी ते अगदी स्पष्टपणे म्हणायचे सुद्धा की राज्याच्या तिजोरीवर ताण आहे, मात्र तरीही ही सगळी योजना, त्याच्या संदर्भातलं सगळं नियोजन, आर्थिक बाबी या सगळ्या अजित पवार यांना उत्तम त्याची जाण होती आणि त्यांनी ते काटेकोरपणे सांभाळलं होतं. याची आठवण मगाशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा सांगितली. आणि अत्यंत रोखठोक असं व्यक्तिमत्व. म्हणजे एखादं काम होणार असेल तर होईल असं सांगायचे, जर नियमात बसत नाही तर ते काम होणार नाही असं देखील दादा अगदी स्पष्टपणे सांगायचे. आणि त्याच्यामुळे सुद्धा एक वेगळेपण त्यांचं अधोरेखित होत होतं. म्हणजे प्रशासनावर असलेली त्यांची पकड, प्रत्येक विषयाची जाण, अगदी आकडेवारी सुद्धा. म्हणजे दादांच्या मुलाखतीला बसल्यानंतर दादांच्या हातात एकही कागद नसायचा. म्हणजे त्यामध्ये दादा काहीतरी बघून बोलतायत, आकडेवारी सांगतायत असं कधीच दिसायचं नाही. इतकी रोखठोक अशी भूमिका, त्यानंतर ती आकडेवारी, प्रत्येक प्रोजेक्ट विषयीची माहिती अजित पवार समोर मांडायचे.